अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला काठावरचं बहुमत मिळालंय। या निवडणुकीत ठाकरे संपणार असं चित्र रंगवलं गेलं। प्रचारात भाजप आणि शिंदेंकडून वारंवार ही बाब बिंबवली गेली। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनं भाजप शिंदे गटाच्या घोडदौडीला अक्षरशः लगाम घातल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलंय। लालबाग परळ हा भाग म्हणजेच पूर्वीचं गिरणगाव हा मराठी माणसांचा बालेकिल्ला। याच भागातून ठाकरे बंधूंना मराठी मतांचा कौल मिळाल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईत भाजप महायुतीला काठावरच बहुमत। ठाकरे बंधूंच्या युतीनं भाजप शिंदेंच्या घोडदौडीला लगाम। ठाकरे बंधूंना मराठी मतदारांचा मनसे कौल। पालिका निवडणुकीत मुंबईमध्ये मराठीचा बालेकिल्ला असलेल्या दादर, वरळी, शिवडी या भागांमध्ये 21 पैकी 19 जागा या ठाकरे बंधूंनी जिंकल्यात। यामध्ये एक जागा अवघ्या 100 मतांनी गमावली। येथील 21 पैकी 21 जागा त्यांना मिळतील असं बोललं जात होतं। मात्र 21 पैकी 19 जागा जिंकत मराठी मनाला साथ घालण्यात ठाकरे बंधू यशस्वी झाले। मुंबईमधील लढाई मराठी विरुद्ध उत्तर भारतीय आणि गुजराती अशीच होती। मात्र या लढाईत ठाकरे बंधूंनी यश मिळवले। मुंबईतील मराठी बहुल भागांमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंना मराठी मतदारांनी कौल दिल्याचं आकडेवारीवरून दिसून येते। मराठी माणसांनी ठाकरे बंधूंना दिलेल्या मताधिक्यामुळे ठाकरे सेनेनं चांगला पल्ला गाठला असून त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा वारू रोखण्यात यश मिळवले। यशाचे मानकरी तुम्ही सगळे जण आहात, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे। त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवली। दादर, लालबाग परळ, शिवडी, वरळी, प्रभादेवी सारख्या मराठी बहुल भागात ठाकरे गट आणि मनसेनं जोरदार कामगिरी केली आहे। त्यामुळे मुंबई आता मराठी शहर राहिलेलं नाही हा दावा सपशेल फोल ठरलाय। ज्या भागात मराठी मतदार निर्णायक आहेत तिथे अजूनही ठाकरे ब्रँड चालतो हे या निकालानं स्पष्ट केलंय। वरळी, प्रभादेवीत ठाकरे मनसे आघाडीनं 6 पैकी 5 जागा जिंकल्यात। वरळीत एकनाथ शिंदे आणि भाजपनं आदित्य यांचे वर्चस्व संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता। मात्र तेथील मराठी जनतेनं ठाकरे बंधूंना मनसे स्वीकारल्याचं मतांच्या आकडेवारीवरून दिसतंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मुंबईत मिळवल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला 89 जागा मिळाल्या तर शिवसेना ठाकरे सेनेला 65 जागा मिळाल्या आणि मनसेला 6 जागा मिळाल्या। भाजपच्या 89 जागांमध्ये जवळपास तब्बल 25 विजयी उमेदवार हे उत्तर भारतीय किंवा गुजराती आहेत। त्यामुळे या मराठी उमेदवारांमुळेच भाजपला पहिल्यांदाच महापौर करणं शक्य होणार आहे। मुंबईतील गुजराती आणि उत्तर भारतीय समाज हा शहराच्या राजकारणात निर्णायक ठरत चाललाय। मुंबईत काँग्रेस आणि MIMनं मिळवलेल्या जागा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत। या बहुभाषिक राजकीय परिस्थितीत मराठी माणसांची ओळख असलेले दोन पक्ष एकत्र येऊन स्वतःचा ठसा टिकवून ठेवतात। त्यासाठी त्यांना मराठी माणसांची साथ असण्याची गरज होती। ही साथ मराठी माणसांनी ठाकरे बंधूंना दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।